शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरिओम. श्री गणेशाय नमः. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना श्री गणेशाय नमः म्हटलं जातं. पु ल देशपांडेंनी एका ठिकाणी म्हटलेलं की मराठी मन पुंडलिक वरदा असा गरजर कानावर आला की पुढे मनातल्या मनामध्ये हरी विठ्ठल म्हणून टाकतं. बुद्धीचे पोलीस तिथे पोचायच्या अगोदर हा गुन्हा घडून गेलेला असतो. त्याप्रमाणे कोणत्याही भाविकाच्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना श्री गणेशाय नमः हे सहजच येतं. आणि गणपतीच्या पासून सुरुवात हे अगदी ठरून गेलेलं आहे. विशेष करून गणेश चतुर्थीला गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून 10 दिवस त्याच्या पवित्र सान्निध्याच्या मध्ये पूजा, आरती, अथर्व शीर्ष अशा उपासनेसह मोठ्या आनंदामध्ये घालवले की मग शेवटी विसर्जन करताना विसर्जन करायच्या कल्पनेने सुद्धा हुरहुर निर्माण होते. इतकं तर आपलं नातं जोडून जातं गणपती उत्सवामध्ये. आणि तसं आपलं कायमचं नातं गणपतीशी आहे. पूजा असते ती मोठी भक्तिभावाने केली जाते, वैभवयुक्त पण करतात, ऐश्वर्ययुक्त पण करतात. परंतु त्याचा काही संबंध आहे का की इतकी त्याला ते सगळं मखर बिखर वगैरे करणं आणि छान असतं. ऐश्वर्य आणि गणपती यांची एक कथा आहे. तसं गणपतीला ऐश्वर्य आवडतं हे सगळ्यांना माहिती आहे. कुबेर हा देवांचा भांडारी स्वतः मोठा ऐश्वर्यवान आहे. एकदा त्याला अशी इच्छा होते की आपलं ऐश्वर्य शंकररावाला दाखवावं. आता शंकर अंगाला राख फासून बसलेले, पूर्ण वैराग्याचं प्रतीक असलेले, त्याला वैभव दाखवून काय करायचं. पण कुबेराची इच्छा होती. मग शंकरांना तो म्हणतो की माझं वैभव तुम्हाला दाखवायचं. त्या शंकर म्हणतात की माझ्या ऐवजी तो गणपतीला घेऊन जा, त्याला वैभव वगैरे सगळं खूप आवडतं. कुबेर गणपतीला घेऊन जातो. गणपती त्याला एक अट घालतो की मी जेव्हा खायला मागेन तेव्हा तुम्हाला पोटभर खायला दिलं पाहिजे. कुबेर मान्य करतो. कुबेर त्याला घेऊन जाऊन मोठ्या ऐटीने सगळं ऐश्वर्य दाखवतो. मोठा भव्य प्रासाद, रत्नजडित सिंहासन, अनमोल आणि अगणित दागिने, हिरे, माणकं, रत्न हे सगळं पाहता पाहता गणपती म्हणतो मला आता भूक लागली, खायला दे. कुबेर त्याच्याजवळ जे अन्न असतं ते त्याला खायला देतो. गणपती ते सगळं खाऊन टाकतो. मग कोठारामधला शिधा घेऊन तो खायला लागतो. ते सगळं खाऊन संपतं. कुबेर म्हणतो अन्न तर सगळं संपलं. गणपती म्हणतो थोडी रत्न खायला दे. मग कुबेर थोडी रत्न ठेवतं आणि मग गणपतीची त्या रत्नांनी भूक भागतल्या म्हणून ते सगळी रत्न खाऊन टाकतो. वैभवयुक्त जे जे दाखवलेलं होतं त्याचं सगळं गणपती खाऊन टाकतो. कुबेर भिकारी होतो. तो शंकरापाशी जातो आणि म्हणतो की तुझ्यामुळे माझं सगळं खाऊन टाकलं. तू तर म्हणाला होतास की गणपतीला वैभव पाहायला आवडतं पण त्याला ते खायला आवडतं हे मला माहिती नव्हतं. त्यावर भगवान शंकर म्हणतात की त्याला खरंच वैभव आवडतं. तो कौतुकाने वैभव पुरवतो देखील, पण तो अहंकाराने हे सगळं माझं माझं असं ममत्व ठेवून वैभव दाखवलंच म्हणून त्याने ते सगळं खाऊन टाकलं. कुबेर शंकराला मोठ्या नम्रपणाने विचारतो की भगवान
मी आता काय करू? तेव्हा भगवान शंकर म्हणतात की थोडे तांदळाचे दाणे घे, भक्तिभावाने त्याच्या डोक्यावरती वाहा आणि का त्याला एखादी दुर्वा वाहा, प्रार्थना कर की हे गणपती जे काय आहे ते सगळं तुझंच आहे, तू देशील तर मी प्रसाद म्हणून स्वीकारेन. असं म्हटल्यावरती कुबेराने भगवान शंकरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच भक्तिभावाने त्याला अक्षता वाहिल्या. गणपतीचं सामर्थ्य पाहिलं होतं. गणपतीला कुबेराची अनुकंपा आली आणि त्यांनी त्याचं सगळं वैभव उदंड बहर घालून त्याला परत दिलं. कथा असं सांगते की देवाला भक्ताची अनुकंपा म्हणजे कणव येतेच. भक्तानुकंपिनम देवम जगत कारणम अच्युतम. गणपती अथर्व शीर्षात आहे. आविर्भूत सृष्ट्याद्यो प्रकृते पुरुषात परम. असा तो तत्वस्वरूप असलेला गणपती पण भक्तांच्या अनुकंपेने तो त्यांच्यावरती कृपा करतो. तसं तुम्ही भक्त होऊन जर का त्याच्याकडे गेलात तर कृपा करतो. आपलं ऐश्वर दाखवण्यासाठी गणपतीची वैभवयुक्त आरास किंवा वैभवयुक्त समृद्ध पूजा करत नसतात. पूजा ही साहित्याने समृद्ध असण्यापेक्षा भक्तिभावाने समृद्ध असणं हे अभिप्रेत आहे. वैभवयुक्त पूजन जरूर करावं, पण हे सगळं वैभव तुझं आहे, तुझ्या कृपेने आहे या भावनेने सगळं समर्पित करावं. फार मोठ्या आनंदाने गणपती उत्सव साजरा करावा. त्याच्यामध्ये रमून जावं. रोज गणपतीचं स्तोत्र अथर्व शीर्ष म्हणावं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे असे आहे की मनामध्ये तो तत्वस्वरूप आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपाईपासून देवा तूची गणेश ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे की तू तत्वस्वरूप आहेस. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि. अथर्व शीर्षाची सुरुवात आहे. ओम नमस्ते गणपतये. ती सुरुवात आहे. नमस्कार करून सुरुवात आहे. पण तू तत्वस्वरूप आहेस. पण तत्वस्वरूप असलं तरी भक्तानुकंपिनम देवम जगत कारणम अच्युतम. म्हणजे असा तो तत्वस्वरूप असलेला जो देव आहे तो भक्तांची अनुकंपा घेऊन सगुण रूप धारण करतो आणि मग आपण त्याची पूजा करतो. ऐश्वर्ययुक्त जरूर असावी. आपलं जे काय आहे त्यानुसार आपल्या क्षमतेनुसार आपण करावं. परंतु ते करताना हे सगळं त्याचं आहे असं म्हणावं. अजून एक गंमत आहे ती म्हणजे अशी की गणपती बाप्पा मोरया असं आपण म्हणतोच, परंतु पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणण्याची पद्धत आहे. तर असं कसं लवकर येईल? तेवढाच वेळ लागणार ना. पण असं एखाद्या असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला माणूस आनंदामध्ये असतो त्यावेळेला काळ कसा गेला हे त्याला कळत नाही. टाइम इज फास्ट व्हेन यू रिजॉईस असं इंग्रजीमध्ये म्हणतात. म्हणजे तो एकदम काल सापेक्षता आहे त्याच्यामध्ये. पण तुम्ही जर आनंदात असाल तर झटकन जातो. तसं इतका झटकन तो काळ गेला वर्षभराचा. इतक्या आनंदात होतो. आमच्यावरती पूर्णपणे ईश्वराची कृपा होती. सगळं काही छान झालं. असा तो काळ जाऊ देत आणि तू अरे आला की पुन्हा गणपती असं म्हणण्याची अशी अवस्था प्राप्त होऊ देत. म्हणून पुढचं सगळं वर्ष अतिशय सुखाने समाधानाने आनंदाने आणि मुख्य म्हणजे ज्ञानप्रधानतेकडे जायला पाहिजे. त्याच्यासाठी उपासनेसहित आपण ते करू. आणि या गणपती उत्सवाची जी सुरुवात आहे ती या भूमिकेमधनं करू की सगळं वैभवयुक्त असावं, सगळं ऐश्वर्ययुक्त असावं, त्याची पूजा करावी, पण ते सगळं त्याचं आहे या भूमिकेमधनं करावं. अशा रीती भक्त होऊन राहावं अशी भूमिका या गणपती उत्सवाच्या पाठीमागे आहे. आणि त्याची सुरुवात आपण गणेश चतुर्थीला करतो. हरिओम. हरिओम. किशोर केंद्र सप्टेंबर महिन्यासाठी प्रवचन. गणेश चतुर्थी. गणपती बाप्पा मोरया असं ह्या भाद्रपद महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये साधारण येतो. त्याच्यामध्ये
आपोआपच मनामध्ये येतं. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत 10 दिवसाचा गणपती उत्सव असतो. लहानपणापासून अगदी लहान मूल ज्या पहिल्या घोषणा शिकतं त्याच्यातली मला तर असं वाटतं की गणपती बाप्पा मोरया ही पहिली घोषणा आहे. सगळ्या पहिल्या गोष्टी दारावरती सुद्धा गणपती लावलेला असतो. याचं कारण घरामध्ये प्रवेश करत असताना त्याचं प्रथम स्मरण करावं. तसंच घरातून बाहेर जाताना देखील त्याचं स्मरण करतच बाहेर जावं. सकाळी उठल्यानंतर मनातल्या मनात का होईना ओम स्मरण करावं. याचं कारण परमेश्वराचंच ते स्मरण आहे. गणपती हे देवभावनेतून जे पावित्र्य मनामध्ये निर्माण होतं त्या मांगल्याची मूर्ती आहे. म्हणून त्याला मंगल मूर्ती असं म्हटलं जातं. हा उत्सव पूर्वापार चालत आलेला आहे. पण लोकमान्य टिळकांनी मात्र त्याला एक सामाजिक राष्ट्रीय स्वरूप दिलं. या उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय मेळे होत असत. मग त्याच्यामध्ये निरनिराळ्या शौर्य कथा, निरनिराळ्या कलांचे आविष्कार हे सगळं होत असे. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाचा संदेश सुद्धा या मेळ्यांच्या मधनच लोकांच्या पर्यंत जाण्याची व्यवस्था केली होती. ब्रिटिशांच्या राज्याचा भारतावरचा तो काळ होता आणि त्यावेळेला लोकांना कुठेतरी संघटित होणं आवश्यक होतं. आणि बरोबर लोकमान्य टिळकांनी हे हेरलं की नुसतं राष्ट्रीय कार्य होणार नाही, धर्म आणि राष्ट्र यांची सांगड असली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून या 10 दिवसांच्या उत्सवाला त्यांनी राष्ट्रीय स्वरूप दिलं. तर त्या राष्ट्रीय मेळाव्यांच्या मध्ये एक प्रकारची स्फूर्ती लोकांच्या मध्ये यावी यासाठी नाटकं असत की ज्याच्यामधनं शौर्य कथा सांगितल्या जातात. स्वातंत्र्यासाठी म्हणून लोकांनी कसं प्राणार्पण केलं, कसे ते लढले, या सगळ्या कथा या उत्सवाच्या निमित्ताने लोकांपर्यंत जात असत. पोवाडे म्हणले जात, त्याच्यामुळे मुलांच्या अंगामध्ये स्फुरण येत असत. प्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जशी गणपती ही बुद्धीची देवता आहे, तसाच तो मोठा शूरवीर देखील आहे. मग पूर्वीच्या पुराण कथेमध्ये असं आपल्या लक्षात येईल की गणपतीला एकदंत असं म्हणतात आणि त्याने एक दात हातामध्ये धरलेला आहे, तुटलेला दात. तर तुटलेला दात हातात धरणं आणि एकदंत म्हणणं, एवढं त्या दाताचं महत्व काय आहे? तर एका दैत्याबरोबर गणपतीचं युद्ध ज्या वेळेला झालं, त्यावेळेला त्या युद्धामध्ये त्या दैत्याच्या बरोबर युद्ध करत असताना त्याचा दात तुटला. आणि तो दात तुटल्यानंतर वस्तुतः कुणी पराभूत होऊन पळून जाणं किंवा त्या वेदनेने कळवळून बसणं असं काही न करता तोच दात हातामध्ये धरून, म्हणजे तो हत्तीचा दात, हत्तीचं मस्तक आहे ना, त्यामुळे दात आहे हत्तीचा, आणि तो हत्तीचा दात त्याने हातात धरून त्या तुटलेल्या दातानेच त्याच्याबरोबर युद्ध करून त्याला ठार मारलं. आणि हे एक मोठी शौर्य कथा आहे की तुमच्या जवळपास सगळं काही संपलेलं असताना जे काही हातात असेल त्यांनी युद्ध करून विजय प्राप्त करून घेणं, याच्यासाठी मोठं शौर्य लागतं.
त्यामुळे जशी गणपती बुद्धीची देवता आहे तशीच ती शौर्याचं स्फुरण देणारी देखील देवता आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा समन्वय म्हणजे बुद्धी, शौर्य आणि अनंत कलागुणांचा समन्वय हा गणपतीच्या ठिकाणी असल्यामुळे ही गणपती ही सर्वांग सुंदर अशा प्रकारची देवता असं म्हटलं जातं. या उत्सवाच्या निमित्ताने जसं समाज एकत्र यावा, तरुण एकत्र यावेत, काही धार्मिक कृत्य घडावेत, अशी जशी योजना लोकमान्यांची होती तसंच पूर्वी हा उत्सव निर्माण करताना सगळं कुटुंब एकत्र यावं. मग दररोज कुटुंबातली कोणतरी एक व्यक्ती पूजा करते, पण सगळेजण काही त्यावेळेला एकत्र असत नाही. पण गणपती उत्सवाच्या वेळेला मात्र त्या दिवशी दररोज संध्याकाळी आरती म्हणण्याच्यासाठी म्हणजे संध्याकाळची एक पूजा, त्याच्यानंतर आरती म्हणण्याच्यासाठी म्हणून सगळं कुटुंब एकत्र येत असे. आणि आजही येत आहे. मुलांना इतर काही येत नसलं तरी गणपतीची आरती येते. याचं कारण की त्यावेळेला ते कुटुंब एकत्र येऊन ते म्हणतं. म्हणजे खरं तर सगळा धर्म अशा रीतीने सगळ्या कुटुंबांनी मिळून करायला पाहिजे. त्यामुळे त्या प्रकारच्या गोष्टी करत असताना एक पावित्र्य मनामध्ये सदोदित असणं आवश्यक आहे. हे कित्येक वेळा असं आपण बघतो की बाहेर सिनेमाच्या गाण्याच्या तालावरती वेडवाकडं नाचणं हे पावित्र्य नाहीये. कुठेतरी हे बरोबर वाटत नाही. त्या उत्साह तर आहे पण त्याला वाकडी वाट नको. आणि त्यामुळे या लोकांना सांगणार कोण? कधी कधी असं वाटतं की गणपती त्यांना शिक्षा करेल की काय. पण आपल्या मनामध्ये अशी सद्भावना असावी की त्यांच्या बुद्धीला त्यांनी प्रेरणा द्यावी. जो बुद्धीला प्रेरणा देणारा आहे असा जो गणपती, त्याची दररोज जरी का आम्ही पूजा करू, वस्तुतः करायला पाहिजे. पण आम्ही जर का नाही करत असलो तरी त्या 10 दिवसामध्ये का होईना एखादं फूल वाहणं, एखादे दुर्वा अंकुर वाहणं, काही पण लागत नाही या पूजेला. आणि का मस्तक ठेवून नमस्कार करणं. याबरोबरच अजूनही काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे की गणपती ही अशा प्रकारची प्रतिकात्मक देवता आहे. म्हणजे त्याचे कान एवढे मोठे का आहे? तर असं सांगितलं जात आहे त्याच्यावरून की तुम्ही कुठेही काही बोललात तरी त्याला ऐकू येतं. म्हणजे देवाचे कान मोठे आहेत याचा कारण की तुमच्या मनातल्या सुद्धा गोष्टी तुम्ही जे बोलाल ते त्याला ऐकू जाईल. अशी आपण भावना ठेवावी. त्याचे डोळे बारीक का आहेत? तर बारीक डोळे केल्यानंतर एखादी गोष्ट दिसत नसलं तर आपण बारीक डोळे करून पाहतो. म्हणजे सूक्ष्मतेने पाहण्यासाठी डोळे बारीक केले जातात. त्याला सूक्ष्मदृष्टी असं म्हटलं जातं. त्यामुळे सूक्ष्मदृष्टी दाखवण्यासाठी म्हणून ते डोळे बारीक आहेत की सगळं काही त्याला दिसतं, सगळं काही ऐकू येतं, अशी आमची भावना असली पाहिजे की ज्यामुळे आम्ही वेडवाकडे बोलता कामा नाही, वेडवाकडे पाहता कामा नाही, वेडवाकडे कृत्य करता कामा नाही, वाईट वागता कामा नाही. आणि असं वाटून देऊ नये की त्याला काही ते दिसणारच नाही, त्याला काही ते ऐकूच येणार नाही, कळणारच नाही. असं होणार नाही. कारण की तो आपल्या आतमध्ये पण बसलेला आहे, बाहेर पण आहे, सगळीकडेच देव असल्यामुळे त्याला ते सगळं कळतं. पण त्याचं एक प्रतीक की मोठे कान म्हणजे त्याला सगळं ऐकू येतं, लहान डोळे म्हणजे त्याला सगळं काही दिसतं, हे दाखवण्यासाठी आहे. त्याच्यानंतर तो उंदरावरती का बसतो? एका मुलाने विचारलं की उंदरावरतीच का गणपती बसतो? तर त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. त्या बापाने असं म्हणून चाललं नाही, उंदरावरती बसलो म्हणजे काय मला नाही माहिती, मग काय तुझ्यावर बसणार का? असं उत्तर देऊन उपयोग नाही. गणपती तुझ्यावर बसणार का? गणपती उंदरावर बसतो कारण जसं काळ हे सर्व भक्षक आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट बदलली जाते. तर ती जी काही बदलते तर काळच ती गोष्ट बदलवतो, संपवतो, खातो असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे उंदीर जो आहे तो सगळं काही खातो दिसेल ते. म्हणून उंदीर हा त्या काळाचं प्रतीक आहे.
आणि त्या काळावरती सुद्धा ज्याची सत्ता आहे तो देव, म्हणून गणपती हा उंदरावरती बसतो. त्याच्यानंतर रक्तवर्ण आहे म्हणजे लाल रंग, त्याला तांबड्या रंगाचं फूल वाहतात, तांबडं वस्त्र त्याला बसण्यासाठी देतात किंवा परिधान करण्यासाठी सुद्धा तांबडंच वस्त्र देतात. याचं कारण काय आहे तर तांबडा रंग हा कर्मशीलतेचं प्रतीक आहे, उद्योग करण्याचं प्रतीक आहे, म्हणजे चांगले उद्योग, वाईट उद्योग नव्हे, पण कर्मशीलतेचं प्रतीक म्हणून तो रक्तवर्ण. त्याची पूजा करताना तुम्हाला चांगल्या कर्माने त्याची पूजा होऊ शकते. आपण चांगलं वागणं हेच परमेश्वराची पूजा, हे पण शिकवण्याच्यासाठी म्हणून ते रक्तवर्ण आहे. अशा अनेक गोष्टी गणपतीच्या रूपामध्ये सामावलेल्या आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे त्याच्याकडे बघितलं की पवित्र वाटतं. ओंकार हे त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे आम्ही गणपती उत्सवामध्ये गणपती बसण्याच्या दिवशी मोदक करू, त्याचा पण आनंद घेऊ, पण याचबरोबर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठेतरी आम्हाला काही धार्मिक वळण लागण्यासाठी पूजा कशी करावी हे त्या दिवशी मुलांनी पाहावं की आई वडील पूजा कशी करतात. आई वडिलांनी सुद्धा पूजा मुलं पाहता आहेत त्यांना जवळ बोलून घ्यावं. एका बाजूला पोरं बसले टीव्ही पाहत, एका बाजूला आई बाप पूजा करतायत, असं दृश्य चांगलं नाही. सगळ्या घरांनी मिळून ती पूजा केली पाहिजे, पाहिली पाहिजे. थोडा वेळ का होईना तुम्ही करा. त्यामुळे ही पद्धत काय आहे ही मुलांच्या पर्यंत जाते. मुलांना पण शांत बसण्याची, पवित्र वातावरणात बसण्याची सवय लागते. छोटासाच नैवेद्य, परंतु तो देवाला अर्पण करताना कसा भक्तिभावनेने नमस्कार करावा हे आई वडिलांच्याकडे पाहून मुलांनी शिकलं पाहिजे. त्यासाठी आई वडिलांनी केलं पाहिजे. आणि हे सगळं एकत्रित रीतीने ह्या मुलांच्या पर्यंत जावं यासाठी हे सण उत्सव असतात. त्याच्यावरला हा गणपती उत्सव हा विशेष महत्वाचा उत्सव आहे. आनंद, सुंदर सुंदर गोष्टी, सुंदर सुंदर देखावे हे त्याच्या आरास केलेली असते, हे बघण्यामध्ये पण आनंद असतो. पण मुख्यतः हे सगळे आरास बघत असताना गणपतीला बघायला विसरायला नको. नाही तर आपली सगळी आरास बघितली आणि गणपतीच राहिला. तशाच प्रकाराने असं शिकवलेलं आहे की या जगाचं सगळं सौंदर्य बघितलं, आनंद बघितले, पण मुख्य देव बघायचा राहिला तर गणपतीची आरास बघितली आणि देवच बघितला नाही, गणपती बघितला नाही असं झाल्यासारखं होईल. तर आपण मात्र ही आरास पण बघावी, करावी देखील, पण त्याचबरोबर पूजेला विसरू नये. भगवंताला म्हणजे देवाला, गणपतीला नमस्कार करायला विसरू नये. आणि प्रत्येक ठिकाणी जो गणपती दिसतो प्रत्येक वेळेला काय नमस्कार करत बसणार का? मनोमन नमस्कार करा. कुठलीही मूर्ती ज्या वेळेला आम्हाला दिसेल त्यावेळेला देवभावनेने प्रत्यक्ष नमस्कार नाही केला तरी मनोमन नमस्कार करा. या सगळ्या गोष्टीतनं बुद्धीमध्ये सत्वशक्ती वाढते, ती चांगले विचार करू शकते. चांगल्या विचारातनं चांगलं कर्म निर्माण होतं आणि मग चांगल्या कर्माने देवाची पूजा होते. या पद्धतीने आपण या गणेशाचं चिंतन करू, ज्ञानाच्यासाठी म्हणून त्याला प्रार्थना करू की देवा मला चांगली बुद्धी दे. गणपती बाप्पा मोरया. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम् स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.